अगं 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 एवढं घटाघटा पाणी पिऊ नकोस, नाश्ता करून जा. नको, भूक नाहीये मला. आता काय झालं? विशाल काही बोलला का? नाही. विशालनी फाईलबद्दल आतापर्यंत जे काय सांगितले सगळं खरं ठरलंय ना. मग आता तो भलतं सलतं बोलतोय असं आपल्याला बोलताच येणार नाही. मग यावर काय करायचं? काही बोलला का? पुण्याला जायचं म्हणतोय तो. कशाला? सावकाराकडून आपल्या घराची घाण ठेवलेले पेपर्स आणण्यासाठी. असा बरा परत देईल तो? 16 लाखाचे पोस्ट डेटेड चेक्स द्यायला सांगितले. काय? 16 लाख? डोकं ठिकाणावर आहे ना याचं? कुठून आणणार आहे पैसे? ते जाऊ देत. एक मिनिट दिशा. हे बघ दिशा, विशालच्या इशाऱ्यावर नाचायचं जरी ह्यांनी कबूल केलं असलं ना तरी मी तुला सांगते, स्त्रीला भलते सलते धोके पत्करून चालणार नाही. प्रियांकाचा विचार कर. तिच्यासाठी तरी तू असं काही करणं योग्य नाही असं मला वाटतं. दिशा. हॅलो, हाय दिशा आंटी, मी सोनम बोलतेय. हां, अलिशा आहे का? अलिशा नाही, अक्का बाहेर गेलीये बँकेतून मॅनेजरचा फोन आला होता ना, म्हणून बँकेत काहीतरी महत्वाचं काम असावं. अक्का काल खूप विचलित होत्या. अमेरिकेत अंकलला फोन लावला होता ना, खूप रडल्या त्या. बाबांनी विचारलं सुद्धा काय झालं, पण काहीच बोलल्या नाहीत. तुम्हाला काही माहितीये का? हॅलो. अगं दिशा, काय झालं? तुला मी नंतर सांगते. मी येतेच. मैत्रीण म्हणून आंधळा विश्वास ठेवू नकोस. हा चेक आत्ताच बँकेमध्ये भरून टाक.